विद्यार्थी मित्रांनी, मैत्रिणींनो आणि पालकांनाही थोडंसं मी हे सांगू इच्छितो की मुलाखतीबद्दल तुम्हाला कुतूहल असतंच, म्हणजे ते स्वाभाविक आहे, ते नॅचरल आहे. कारण अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्या रेग्युलर शिक्षण क्रमामध्ये अपवादानं बघायला मिळतो. म्हणजे आपण कधी BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग अशा प्रकारच्या ज्या रूढ अर्थाच्या डिग्र्या घेत असतो, त्याचं शिक्षण आपण करत असतो, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू नावाची गोष्ट आपल्याला त्या एक्झामचा फॉर्मॅट किंवा फॉर्मॅटचा भाग म्हणून कधी फेस करावी लागत नाही. त्यामुळे कदाचित कुतूहलाचं ते पण एक कारण असतं, किंवा त्या बाबतीमध्ये पसरलेले गैरसमज ते देखील एक कारण असतं की ज्याच्यामुळं मुलाखतीच्या व्यक्तिमत्व चाचणीच्या टप्प्याबद्दल कुतूहल वाटत असतं. तो गैरसमज काय की ते जे मुलाखत मंडळ असतं तर ते विद्यार्थ्यांना ट्रॅप करायला, म्हणजे जणू त्यांनी सापळा रचूनच ते तुम्हाला ट्रॅप करायला बसलेले आहेत, अशा प्रकारचा गैरसमज आणि असे असंख्य गैरसमज. त्यामुळे देखील विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये मुलाखतीच्या व्यक्तिमत्व चाचणीच्या टप्प्याबाबत गैरसमज असतात. पण ते गैरसमज आहेत, ओके, त्या मिथ्स आहेत, त्या कृपा करून तुम्ही बाजूला काढा. जे विद्यार्थी दरवर्षी यशस्वी होतात ते त्यांचा जो अनुभव कथन, ते जे काही बोलतात, जे टॉपर्स बोलतात, तर त्यांची जर का तुम्ही काय स्पीचेस ऐकली, त्यांनी शेअर केलेला अनुभव ऐकला, तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या काय आहेत, निव्वळ गैरसमजुती किंवा मिथ्स आहेत.